करता निर्णय घ्यावे लागतात. आम्ही पहिला निर्णय घेतला, कांदा निर्यात बंदी उठवा. बंदी उठवली. आज माझ्या शेतकऱ्यांना भाव चांगला मिळतोय. आज माझा कांदा उत्पादक शेतकरी खुश आहे. हे पहिलं काम अतुल बेनके, दिलीप पाटील, आमचे दिलीप मोहिते पाटील, आम्ही सगळ्यांनी महायुतीने म्हणून केलं. ह्या आमदारांचे पाठपुरावे होते. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. हिरडा कारखाना, स्वर्गीय वल्लभशेठ बेनकेपासून आमचा हिरडा कारखाना चालला. शेवटी आमच्या काळू शेळकंद्यांनी नाच सोडून दिला. ती म्हातारा झाला की येऊन हेल्पाट्यावरी, पण ती काही निघणं बाहेर. नंतर मला पुन्हा अतुलने सांगितलं, दादा काही करा, हे झालं पाहिजे, हिरडा कारखानाच झाला पाहिजे. ते सगळं मागवलं. 12 कोटी रुपये त्याच्यामध्ये घालावे लागले सरकारला. कॅबिनेट पुढे विषय न्यावा लागला. पण माझ्या आदिवासी भागातला प्रश्न होता. तुमचा आमदार मागे लागला होता, त्याला मी नाराज करू शकत नव्हतो. तो समाजाच्या भल्याकरता काम करत होता आणि त्याकरता कॅबिनेटमध्ये आणले. कॅबिनेटमध्ये काही म्हणाले, हे काय आणलंय? म्हणलं काय आणलं ते आणलं, ते करायचंय आणि मंजूर करायचं. त्या पद्धतीनं आपण ते मंजूर केलं. मंजुरीचं पत्र मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन. यामध्ये आता आमचा काळू शेळकंदे देखील खुश झाला. आपल्याला आता त्याच्यात लक्ष घालून अतिशय चांगल्या प्रकारे जे काही तुमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे